अनुसूचित 59 जातींच्या आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ आजचा हा लातूर शहरातून निघालेला मोर्चा लाखोंच्या संख्येने सुरुवात झालेली या मोर्चाला हा मोर्चा गंजोगोलाई मार्गे जुन्या कलेक्टर ऑफिसच्या समोर जाणार आहे आणि त्या ठिकाणी समारोप होणार आहे। मानवाचं आरक्षण मिळालंच पाहिजे, वंचित मानवाला 8% आरक्षण मिळालंच पाहिजे। जे काही 14% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये एससी मध्ये, त्यामध्ये हा सगळ्यात जो दलित आहे, जो दलितातला दलित जो आहे, जो सगळ्यात वंचित आहे, ज्याचे मायबाप लोकांच्या रानात मजुऱ्या करतात, लोकांच्या नोकऱ्या करतात, असे जे आमच्या मायबापावर पाळे आणि आम्हाला म्हणून आम्हाला आरक्षण जास्त पाहिजे, तरच आमचा विकास होऊ शकतो। आता मध्ये भारताचं संविधान आहे। आपलं नाव? माझं नाव लुथर आदिनाथ हनुमंती आहे, मी लातूर येथील रहिवासी आहे। तुम्ही पेशाने पोत्राचंच आहे? नाही, हे एक तुम्ही प्रतिकात्मक आज हो माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे। मी सुशिक्षित पोत्राज नाही, पण पोत्राज मला बनायची वेळ ह्या लोकांनी आणि महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे। आम्हाला लोकांनी हिणवलं की तुम्ही पोत्राज आहात, म्हणून हे त्यांना दाखवण्यासाठी आम्ही पोत्राज आहात, पण आम्ही सुशिक्षित आहे आणि आम्हाला आरक्षणाचा खरंच लाभ भेटला नाही, त्याच्यामुळे ही आम्हाला भूमिका घेऊन पोटाची खळी भरण्यासाठी। तरुणांना काय आव्हान करताय तुम्ही सध्या या मोर्चामध्ये सहभागी होऊन, किंवा इथल्या आपल्या समाज बांधवांना काय आव्हान करताय? माझं समाज बांधवांना एवढंच आव्हान असतं की जास्तीत जास्त शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण आपण जोपर्यंत बाबासाहेबाला अंगीकारणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही। मला सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं, बाबासाहेबांच्या संविधानानुसार आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे आणि 341 हा मुद्दा पुढे न ठेवता 14-15 हा मुद्दा पुढे ठेवून आरक्षणातली ही बाब आमची मागणी सरकारने मान्य करावी। आरक्षण आम्हाला सुप्रीम कोर्टाने 2024 ला दिलेलं आहे, 1 ऑगस्ट 2024 ला। मातंग समाजाची आणि इतर तत्सम जातीची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे। लोकसंख्येच्या नुसार अबकड उपवर्गीकरण करून मातंग समाज आणि इतर तत्सम जातीला स्वतःचा हक्काचा वाटा मिळण्याकामी या ठिकाणी अनेक वर्षांपासून मोर्चे आणि आंदोलने चालू आहेत। याची दखल घेऊन न्यायमूर्ती गवई साहेबांनी निकाल दिलेला आहे। ज्या पद्धतीने 13% आरक्षण सर्व समाज बांधवांना 69 जातीयांना त्याचा हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे, त्या पद्धतीनं इतर राज्यामध्ये पंजाब असेल, तामिळनाडू असेल, राजस्थान असेल, इतर राज्यामध्ये जे काही उपवर्गीकरण लागू करण्यात आलेलं आहे त्या धर्तीवरती आपल्या राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकारात्मक पावलं टाकलेली आहेत। आजचा हा मोर्चा वर्गीकरणाच्या संदर्भात आहे, कारण लातूरमध्ये आणि सर्व देशामध्ये मातंग समाजाला न्याय मिळाला नव्हता, वर्गीकरण होतं हे माहिती नव्हतं काही लोकांना, ज्यांना माहिती होतं त्या लोकांनी त्याचा फायदा घेतला। महामानव डॉक्टर बाबासाहेब यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मातंग समाज व तस्मे समाज जे वंचित जाती राहिले आहेत ते आज लाखोच्या संख्येने लातूरमध्ये उतरलेले आहेत। तुम्ही आज बघता लातूर शहरातले मुख्य 4 रस्ते बंद आहेत, लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत। ना भूत ना भविष्यात ह्या लातूर जिल्ह्यानं तेव्हा एवढा मोठा मोर्चा बघितला नाही, तेवढा मोठा मोर्चा निघाला का तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्यायासाठी उतरलेला आहे। जे की एससी मध्ये 13% आरक्षण आहे, त्या आरक्षणाचा लाभ आतापर्यंत एससी मधल्या काही अनेक जातीला लाभ भेटला नाही आणि बाबासाहेबांचा विचार होते की आरक्षणाचा लाभ ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे। पण आमचं म्हणणं की आमच्या लेकरं पुढे सुधारावं, आम्हाला आरक्षण भेटावं। नाव काय तुझं? अजिंक्य उपाळे, कुठून आलास? लातूर। काय आजचा हा आरक्षणाचा जो मोर्चा निघालेला आहे याच्या संदर्भात काय सांगशील? आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे। आमच्या हक्काचं आरक्षण आहे, आमचा समाज लय मागे पडलेला आहे, सुशिक्षित बेकार मुलं आहेत। माझ्यासोबत हातात एक ध्वज घेऊन दुसरा एक बांधव आहे। नाव काय तुझं दादा? माझं नाव कृष्णा मल्लिकार्जुन मधले, कुठून आलास तू? शंभरगा, तालुका उदगीर। काय सांगशील आजच्या मोर्चामध्ये कशासाठी सहभागी झाला तुम्ही? जे उपवर्गीकरण आहे अबकड, याचं उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं यासाठी आहे। कोर्टाने दिलेला जी निर्णय आहे त्या निर्णयाचं पालन सरकारने केलं पाहिजे। की छोट्या मुलांना घेऊन सुद्धा सहभागी झालेले, नाव काय तुमचं? पुंडलिक बाबू मोठेराव। एवढ्या छोट्या मुलाला घेऊन मोर्चात सहभागी झाले, काय मागणी तुमची? आरक्षणासाठी मागणी आहे आमची। आरक्षणाला समर्थनार्थ मोर्चा आहे ना हा? काय सांगताल सरकारला किंवा तुम्हाला काय बोलायचंय सरकार? आमची वर्गीकरण करा म्हणतो आम्ही, आरक्षण पाहिजे। मी औसा तालुक्यात मातोळा, पांडुरंग राघू गायकवाड। काय सांगताल आजचा हा मोर्चाबाबत? साहेब, हा मोर्चा जे आहे ते अति योग्य आहे आणि अडबजी हा विषय चाललेला आहे, तो मातंग समाजाला मिळालाच पाहिजे।
यासाठी सर्व मातंग समाज बांधव प्रयत्न करत आहेत आणि मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालो मातळ्यामधून. कुठे आलात तुम्ही? निवळी काय मागणी तुमची? आमचं आरक्षण आम्हाला देव. आता हा मोर्चा समर्थनार्थ आहे. नेमकं समर्थन कोणत्या गोष्टीचं करताय? समर्थन आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करून वंचित घटकांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची मागणी सरकारकडे आहे. हा जो मोर्चा आहे तो बाबासाहेबाच्या विचाराच्या आंदोलनाचा मोर्चा आहे. न्याय हक्कासाठी हा मोर्चा आहे. अबकड 59 जातीचे जे वर्गीकरण आहे त्या संदर्भामध्ये आज हा महाराष्ट्र राज्यातून आणि कर्नाटक राज्यातून या ठिकाणी बहुसंख्य लोक या ठिकाणी आलेले आहेत.